विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सेतू अभ्यासक्रमाच्या इयत्ता 7वीच्या गणित विषयाच्या चाचणी क्रमांक 3 कशी सोडवायची आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. यापूर्वी तुम्ही सेतू अभ्यासक्रमाचे सर्व स्वाध्याय सोडवलेले आहेत आणि त्या स्वाध्यायावर आधारितच ही चाचणी आज आपल्याला सोडवायची आहे. एकूण 30 गुणाची ही चाचणी असणार आहे आणि त्याचा आपण टप्प्याटप्प्याने कशा रीतीने सोडवायची आहे याचं मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर जाऊया. ही चाचणी सोडवण्यासाठी प्रश्न पहिला दिलेला आहे. सूचना अगोदर वाचून घेऊ आपण. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर उजवीकडील कंसातील संख्या गुण दर्शवितात. या पेपरवरती उजव्या बाजूचे हे जे अंक आहेत हे आपल्याला चाचणी परीक्षेचे गुण दर्शवितात किंवा प्रत्येक प्रश्नाचे गुण दर्शवित आहेत. तर आता आपण पाहूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिल्यामध्ये दिलेला आहे योग्य जोड्या लावा. या डाव्या स्तंभामध्ये दिलंय कोनाचे माप आणि उजव्या स्तंभामध्ये दिलंय कोनाचे प्रकार. इथं कोनाचं माप दिलंय 240 अंश आणि 2 नंबरला आहे 180 अंश. तर 240 अंशाचा कोनाचा प्रकार कोणता असेल? तो लघुकोन असेल, प्रविशाल कोन असेल का सरळ कोन असेल? तर आपल्याला याचं उत्तर निश्चितच येत असेल. तर 240 अंशाचा जो कोन आहे, ज्या कोनाचं माप 240 अंश आहे तर तो कोन प्रविशाल कोन आहे हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून इथं 240 अंशाचा कोन हा प्रविशाल कोन आहे असं याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. किंवा 240 च्या समोर आपण प्रविशाल कोन लिहू. पुढं 180 अंश माप दिलंय तर हा कोन कोणत्या प्रकारचा आहे? तो लघुकोन असेल का? अजिबातच नाही. कारण लघुकोन हा 90 अंशापेक्षा कमी माप असलेल्या कोनाला आपण लघुकोन म्हणतो. मग प्रविशाल कोन तर हा 240 अंशाचा आहे. ज्या कोनाचं माप 180 पेक्षा जास्त अंश असतं त्याला आपण प्रविशाल कोन म्हणतो. आणि आता राहिला एकच पर्याय, तो म्हणजे सरळ कोन. सरळ कोनाचं माप 180 अंश असतं हे आपल्याला माहित आहे. म्हणजे या 180 अंश मापाच्या कोनासाठी आपल्याला लिहावं लागेल सरळ कोन. तर या दुसऱ्या जोडीमध्ये आपल्याला लिहायचा आहे सरळ कोन. आपण या ठिकाणी पहिला प्रश्न सोडवला की जो दोन गुणासाठी होता, एका जोडीसाठी 1 मार्क होता. आपण आता प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. दुसरा प्रश्न असा आहे, खालील चौकटीत जे 3 चिन्ह दिलेले आहेत त्यापैकी योग्य चिन्ह लिहायचं आहे. 1, 2 आणि 3 या 3 चिन्हापैकी इथं योग्य चिन्ह कोणतं येईल हे भरायचं आहे. तर -5 आणि 5 या दोन संख्यांची तुलना करायची आहे. या चिन्हांना आपण तुलना करत असतो. मग -5 हे 5 या संख्येपेक्षा लहान आहेत, मोठे आहेत की बरोबर आहेत? जी संख्या ऋण आहे ही संख्या या धन संख्येपेक्षा नेहमी लहान असते. म्हणून पहिली संख्या -5 ही लहान आहे आणि म्हणून या ठिकाणी ओळखा बरं आपल्याला कोणतं चिन्ह देता येईल? बरोबर ओळखताय तुम्ही की या ठिकाणी आपल्याला या पहिल्या नंबरचं चिन्ह आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण जी संख्या मोठी असते त्या संख्येकडे या चिन्हाची 2 टोकं असतात. म्हणून -5 ही संख्या -5 पेक्षा मोठी आहे. याचाच अर्थ याचं वाचन -5 पेक्षा मोठे आहेत -5. आता इथं सांगा बरं मग आता काय होणार आहे? इथं -7 आहेत, इथं -8 आहे. मग इथं धन संख्या नेहमी ऋण संख्येपेक्षा मोठी असते आणि म्हणून इथं चिन्ह आता मोठी संख्येकडे 2 टोकं येतील चिन्हाची. अशा रीतीने हे चिन्ह आपण या ठिकाणी भरत असतो. म्हणून हे 2 नंबरचं चिन्ह या दुसऱ्या चौकटीमध्ये येईल. याचा अर्थ हे 7 मोठे आहेत -8 पेक्षा. आपण दुसरा प्रश्न सोडवला की जो 2 मार्काला होता आणि प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण होता. आता तिसऱ्या प्रश्नाचा विचार करूया आपण. संख्या रेषेवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवितात ते लिहा. इथं एक संख्या रेषा काढली आहे आणि एक बारकाईनं पहा, इथं 0 दिलेला आहे आणि इथं 1 दिलेला आहे. तर या एका एककाचे एकूण किती भाग केलेत पहा. 1, 2, 3, 4 आणि 5 भाग केलेत. एका एककाचे 5. परत पहा 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे एका एककाचे जर 5 भाग केलेले असतील तर हा 5व्या पैकी 1 भाग आहे. म्हणजे इथं येईल 1/5. हा जो बिंदू दिसतो आपल्याला याची किंमत असेल 2/5 किंवा या ठिकाणचा निर्देशक असेल 2/5
आणि मग हा तिसऱ्या भागावरती ए बिंदू आहे, एकूण 5 भाग केलेले होते, तिसऱ्या भागावरती ए बिंदू आहे, म्हणून या चौकटीमध्ये ए बिंदू हा 3/5 ही संख्या आपल्याला दर्शवणार आहे, म्हणून या चौकटीमध्ये तुम्ही 3/5 लिहायचा आहे. पुढे बी या बिंदूच्या बाबतीत निर्देशक शोधू आपण. इथं 4/5 येईल, 5/5 इथं येईल, 6/5 आणि हा जो बी बिंदू आहे तो 7व्या समान भागावरती आहे, जे की एका एककाच्या आपण 5 भाग केलेले होते, म्हणून हा बिंदू हा 7/5 हा निर्देशक या बिंदूचा असणार आहे, किंवा बी बिंदू 7/5 हा अपूर्णांक दर्शविणार आहे. अतिशय सोपं हा प्रश्न क्रमांक 3 आपण या ठिकाणी सोडवला. म्हणजे पहिल्या चौकटीमध्ये काय येईल, तर पहिल्या चौकटीमध्ये येणार आहे 3/5 आणि म्हणजे ए हा बिंदू 3/5 ही संख्या दर्शवतो, तर बी हा बिंदू 7/5 ही संख्या दर्शवतो. आता प्रश्न क्रमांक 4 पाहूया. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. चौकोन एबीसीडी काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एक चौकोन एबीसीडी आपल्याला काढायला सांगितला, तो आपण चौकोन काढून घेऊ. चौकोनाचा प्रकार दिलेला नाही, त्यामुळं तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक चौकोन काढू शकता. या चौकोनाला आपण नाव देऊ ए, बी, सी आणि डी. हे 4 शिरोबिंदू घेतले या चौकोनाचे. पुढे विचारलंय की या चौकोनाच्या सम्मुख कोनाच्या जोड्या लिहा. समोरासमोरचे जे कोण आहेत या चौकोनाचे ते आपल्याला लिहायचे आहेत. पहा, हा कोन ए जो आपल्याला दिसतो आकृतीमध्ये, या ए कोनाच्या समोरील कोन, सम्मुख कोन याचा अर्थ समोरचा कोन, तर सी तो कोन असणार आहे सी. म्हणून इथं आपण 3 अक्षरामध्ये जर हा कोन वाचला तर आपल्याला असं लिहिता येईल की कोन BAD, कोन BAD व कोन BCD ही सम्मुख कोनाची एक जोडी या चौकोनाच्या. आता दुसरी जोडी आपण शोधतोय, या बी कोनाच्या समोरची जोडी आहे हा डी कोन, या बी कोनाशी सम्मुख जोडी तयार करतो, म्हणून दुसरा कोन लिहिला आपण कोन ABC व कोन ADC वाचा किंवा CDA वाचा, कोन CDA असं वाचा. पहा आपण काय केलं, पहिल्यांदा कोणता लिहिला, कोन BAD याची सम्मुख जोडी करणारा कोन BCD हा कोन, आणि कोन ABC याचा सम्मुख असणारा कोन CDA किंवा ADC. आता यातला हा पहिला प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी लिहिलं. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलंय कर्णांची नावे लिहा. म्हणून उत्तर लिहिताना चौकोनाच्या कर्णांची नावे, चौकोनाच्या कर्णांची नावे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. आता कर्ण कशाला म्हणतो पहा बरं, की चौकोनाच्या समोरासमोरील शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण कर्ण असं म्हणतो त्या चौकोनाचा. तर हा एक कर्ण आहे या चौकोनाचा आणि हा दुसरा कर्ण आपल्याला या ठिकाणी काढता येतो. तर हा रेषाखंड AC हा एक कर्ण आहे, म्हणजे कर्ण आपल्याला नाव लिहिता येईल या कर्णाचं कर्ण AC व दुसरा कर्ण कर्ण BD. आपण याची व्याख्या काय सांगतोय कर्णाची, की चौकोनाच्या समोरासमोरील शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या चौकोनाचे कर्ण म्हणतात. म्हणून बिंदू A आणि बिंदू C हे 2 शिरोबिंदू आपण जोडून घेतले, कर्ण AC मिळाला. त्यानंतर बिंदू B आणि बिंदू D हे जोडून घेतले, दुसरा कर्ण मिळाला कर्ण BD. अशा रीतीनं हा चौथा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवला. आता आपण 5व्या प्रश्न सोडवण्यासाठी जाऊ. 5वा प्रश्न आहे की 48 आणि 84 या संख्यांचा लसावी आणि मसावी काढा. 2 गुणासाठीचा हा प्रश्न आहे. एकूण 4 दिलेले प्रश्न 4 आहेत, ते सोडवायचे आहेत. आम्ही प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहेत. आपण हा प्रश्न सोडू, लसावी आणि मसावी काढू. 48 आणि 84. तर 48
या संख्येचे आपल्याला अगोदर अवयव घ्यावे लागतील. मूळ अवयव 48 12च्या पाड्यात येतात हे तुम्हाला माहित आहे. 12 चोक 48 किंवा तुम्ही याला 6 गुणिले 8 असंही लिहू शकता. जे तुम्हाला पटकन आठवेल ते या ठिकाणी लिहू शकता. 6 गुणिले 8. आता 6चे अवयव घ्यायचे. 6 ही मूळ संख्या नाही म्हणून 6चे अवयव 3 गुणिले 2 आणि 8 या संख्येचे अवयव 4 दोन्ही 8 होतात, परंतु पुन्हा 4 चे 2 गुणिले 2 असे अवयव पडतात म्हणून 2 गुणिले 2 4 आणि गुणिले 2 8. म्हणजे या 6चे अवयव आपण या ठिकाणी घेतले ते म्हणजे 3 आणि 2, 3 गुणिले 2. नंतर या 8चे अवयव घेतले 2 गुणिले 2 गुणिले 2 बेदोनी 4 दोन्ही 8. आता हे सर्व मूळ संख्या आहेत. अगदी याच रीतीनं आपण 84 चे अवयव घेऊ. 84 चे अवयव पहा 12 गुणिले 7. तुम्हाला जो पाढा आठवेल पटकन त्या पाढ्यातून काढा किंवा मग 84 ही समसंख्या आहे तर पहिल्यांदा 2 न भाग द्या, नंतर दुसरा गुणक काढा. अशा रीतीनेही तुम्हाला याचे अवयव पाडता येतील. आता मग 12चे अवयव पाडता येतात आपल्याला. काय कोणत्या पाढ्यात आहेत? बरोबर 4 त्रिक 12, 3 गुणिले 4, 3 चोक 12 असंही घेता येईल आणि इथं घेतले 7. पुढं या 3 ही मूळ संख्या, आता याचे अवयव पडणार नाहीत. मग आता 4चे अवयव बे दोन्ही 4 आणि इथं येतील 7. पहा बरं मग 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 आणि 12 गुणिले 7 84. आता या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. पहा 12चे अवयव 3 गुणिले 2 गुणिले 4. सुरुवातीला आपण 3 गुणिले 4 असे पाडले. 3 चोक 12 आणि गुणिले 7 ला 7. परत या 3 ला 3 मांडले. 4चे अवयव 2 गुणिले 2 आणि गुणिले 7 केलं. आता हे सर्व अवयव मूळ झाले. आता काढायचे आपल्याला मसावी किंवा सुरुवातीला मसावी घेऊ. मसावी म्हणजे काय की या अवयवापैकी दोन्ही संख्याच्या अवयवापैकी मूळ अवयवापैकी सामायिक जे अवयव आहेत ते आपण घेऊ. तर सामायिक अवयवाला अगोदर आपण खुणा करून घेऊ. इथं 3 आहेत, इथंही 3 आहेत म्हणजे 3 हा सामायिक आला. त्यानंतर हे 2 आहेत, इथंही 2 आहेत, हे 2 सामायिक आहेत. परत इथं हे 2 आहेत, इथंही 2 आहेत, परत 2 सामायिक आहेत. आता या 2 ला खाली जोडी नाही आणि 7 ला वरच्या ठिकाणी जोडी नाही म्हणून एवढे सामायिक अवयव आहेत. आणि मग आता हा गुणाकार करू तर 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 2 12 म्हणजे 48 आणि 84 या संख्यांचा मसावी आला 12. आता लसावी काढायचा आहे. मग लसावी काय येईल बघा. लसावी बरोबर लसावी मध्ये काय घेतो आपण अगोदर जे सामायिक अवयव ते घेऊन टाकू. 3 गुणिले 2 गुणिले 2. आता राहिलेले अवयव या ठिकाणी घ्यावे लागतील आपल्याला. जे सामायिक अवयव होते ते सुरुवातीला लिहून घेतले आणि शिल्लक राहिलेले अवयव इथं 2 गुणिले 2 आहेत म्हणून 2 गुणिले 2 आणि इथं खालच्या बाजूला 84च्या अवयवामध्ये 7 राहिलेले आहेत तर ते घेतले 7. आता या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे येणार आहे लसावी. मग काय येईल पहा. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 गुणिले 2 24, 24 गुणिले 2 48 आणि 48 गुणिले 7 हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. पहा गुणाकार कसा केला आपण. 3 दोन्ही 6, नंतर 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48 आणि शिल्लक राहिले 7. तर इथं आपण या 7 घेतला. आता हा गुणाकार करू. 7 8 56, हातचे येतात 5 आणि 7 चोक 28, 28 आणि 5 होतात 28 आणि 5 होतील 33 म्हणजे हा गुणाकार आलेला आहे 336. म्हणून 84 आणि 48 या संख्यांचा जो लसावी मिळालेला आहे तो मिळाला 336. आता आपण मुख्य प्रश्न 5वा आणि त्यातला उपप्रश्न दुसरा पाहू. पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. असलेले गुणोत्तर लिहा. 25 लिटर आणि 10 लिटर दोन राशीचं गुणोत्तर लिहिताना आपण स्वाध्यायाचे प्रश्न सोडत असताना हे अभ्यासलेला आहे की दोन राशीतलं गुणोत्तर काढण्यासाठी त्यांची एकक सारखी असावी लागतात. इथं एकक सारखी आहेत त्यामुळे आपण गुणोत्तर लिहू. गुणोत्तर बरोबर पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी विचारलंय म्हणून 25 लिटर भागिले 10 लिटर.
दोन संख्यांच्या भागाकारानं त्या राशीमधलं गुणोत्तर मिळत असतं आणि म्हणून 5 इथं आता भाग द्यायचा आपल्याला, संक्षिप्त बनवायचं याला. दोन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जातो आणि ती संख्या म्हणजे 5. 5 दोन्ही 10, 5 5 25, शिल्लक मिळतात 5/2 आणि मग गुणोत्तर यालाच काय लिहितो आपण 5/2 किंवा याला वाचन करतो आपण 5/2. तर अशा रीतीनं 25 लिटर आणि 10 लिटर या दोन राशीमध्ये पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असलेलं गुणोत्तर लिहिलं 5/2. आता पुढचा प्रश्न पहा की 7 सेमी लांबीचा रेख PQ काढून कंपास आणि पट्टीच्या साह्याने तो दुभागा. यासाठी आपल्याला कंपासची आवश्यकता पडणार आहे, म्हणून आपण पट्टीचा वापर करून या ठिकाणी हा रेषाखंड दुभागू. सुरुवातीला आपण 7 सेमी लांबीचा रेषाखंड काढून घेऊ. पट्टीच्या साह्याने आपण 7 सेमी लांबीचा रेषाखंड काढणार आहोत. 7 सेमी लांबीचा रेषाखंड काढायला सांगितलेला आहे. आपण या ठिकाणी 7 सेमी लांबीचा रेषाखंड काढला. आता पुढे सांगितलंय की तो रेषाखंड PQ आहे, म्हणून या रेषाखंडाला नाव देऊ आपण PQ. इथं नाव दिलं P आणि इथं नाव दिलं Q. आता कंपासच्या साह्यानं, कंपासचाही वापर करावा लागणार आहे आपल्याला हा कोन रेषाखंड दुभागण्यासाठी. कंपासचं लोखंडी टोक आपण या P या बिंदूवरती ठेवायचं आहे आणि या कंपासमध्ये लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक यामध्ये या दिलेला जो रेषाखंड PQ आहे याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलं. पहा इथं पूर्ण अंतर आहे, इथं निम्म्यापेक्षा कमी अंतर आहे. आपण हे अंतर वाढवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. आता या P बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं आणि P आणि Q या दोन्ही बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून या रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला दोन कंस काढायचे आहेत की जे कंस एकमेकांना छेदणार आहेत. तर हा एक कंस काढून घेतला आणि आता अगदी असाच खालच्या बाजूला एक दुसरा कंस काढून घ्यायचा. हा दुसरा कंस काढून घेतला. आता हेच अंतर कायम ठेवून लोखंडी टोक या Q बिंदूवरती मांडायचं आहे आणि परत अंतर कायम तेच आहे. आता अशाच प्रकारचे या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन कंस काढून घ्यायचे आहेत. आपण वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशा प्रकारे दोन कंस काढून घेतोय. पहा इथं पहिला कंस हा छेदत नाहीये, मग त्याला आपल्याला वाढून घ्यावं लागेल. तुमच्याकडं वहीमध्ये किंवा पेपरमध्ये जास्त जागा असेल तर त्यावरती ठेवून आपल्याला अशा पद्धतीनं दोन छेदणारे कंस काढून घ्यायचे आहेत. पहा इथं कंस कमी पडत होता तर तो आपण वाढून घेतला. आता काय करायचंय पहा की पट्टीच्या साह्यानं हे जे दोन छेदनबिंदू मिळालेत, इथं हा एक छेदनबिंदू मिळाला इथं आणि दुसरा छेदनबिंदू हा छेदनबिंदू इथं मिळाला एक. तर हे दोन छेदनबिंदू आता आपण जोडून घेऊ, म्हणजे या रेषाखंडाचा लंब दुभाजक आपल्याला मिळणार आहे. हे दोन छेदनबिंदू मिळाले आहेत कंसाचे. कंसांनी एकमेकांना ज्या बिंदूत छेदलेला आहे ते बिंदू जोडून घेतले की हा जो रेषाखंड आहे या रेषाखंडाचे रेषाखंडाचा दुभाजक आपल्याला मिळणार आहे. म्हणून हा दुभाजक आपण या ठिकाणी काढून घेतला. तर अशा रीतीनं तुम्हाला या प्रश्नाची रचना करता येणार आहे. आता इथं आपण या बाणाची टोकं काढू या ठिकाणी या रेषेला. तुम्हाला ही कृती समजलेली असेल. आपण आता चौथ्या उपप्रश्नाकडे जाऊ. 12, 23, 36, 48, 52, 57, 47 आणि 35 या संख्यामधून 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या शोधा. 3 ने विभाज्य ज्या संख्यांना 3 ने भाग जातो त्या संख्या आपल्याला शोधायच्यात. 3 ने विभाज्य संख्या तुम्हाला सांगता येतील. पहिली संख्या कोणती आहे पहा, सांगता येईल का बघा. 3 ला 12 ने भाग जातो 12. 23 ही मूळ संख्या आहे त्यामुळं या संख्येला भाग देता येणार नाही 3 ने. 36 12 त्रिक 36 म्हणून 36 ही पण 3 ने विभाज्य आहे. 48 16 त्रिक 48 16 ही संख्या 3 ने विभाज्य आहे म्हणून इथं
48 पण आपल्याला घेता येईल. त्यानंतर 52 ही संख्या सम आहे आणि या संख्येला 3 निश्चितपणे पूर्ण भाग जात नाही, म्हणून 52 ही संख्या 3 ने विभाज्य असणार नाही. 57 इथे आता पहा, या संख्यांच्या अंकाची बेरीज करून पाहू आपण. 3 भाग देण्याची जी कसोटी असते ती कसोटी जर आपण इथं वापरली, 3 ने विभाज्य संख्या आपण शोधतोय, तर 5 आणि 7 12 ही बेरीज आली आहे या संख्येच्या अंकाची, म्हणजे याला 3 ने निश्चित भाग जातो, म्हणून संख्या द्यायची आहे ती आपल्याला इथं 57. पुढं 47 ही संख्या मूळ आहे, त्यामुळं या संख्येला मात्र 3 न पूर्ण भाग जाणार नाही. आणि पुढं संख्या आहे 35 ला पण 3 न पूर्णपणे भाग जात नाही, म्हणून त्या संख्या शोधून काढल्या आपण. त्या आहेत 12, 36, 48 आणि 57. किंवा मग तुम्ही याचे अवयव काढून त्यामध्ये 3 हा अवयव येतो का हे शोधायचं, आणि मग 3 अवयव येत असेल तर त्या संख्या 3 न विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत. असं दुसऱ्या पद्धतीनं पण तुम्हाला हे सोडवता येईल, परंतु आपण इथं संख्या शोधायला सांगितल्यात आणि त्या आपण संख्या या ठिकाणी मांडणार आहोत. आता आपण प्रश्न क्रमांक 6 पाहू. खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा, प्रत्येकी 4. यामध्ये एकूण 3 उपप्रश्न दिलेत. प्रत्येक उपप्रश्नाला 4 गुण असणार आहेत. पहिला उपप्रश्न आहे, अरमान दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करतो. जर तो दररोज 6 फेऱ्यात 3.252 किलोमीटर अंतर चालतो तर तो एका फेरीत किती अंतर चालतो. म्हणजे इथं अनेकावरून एक, म्हणजे 6 फेऱ्यातील अंतर एवढं दिलंय 3.252 किलोमीटर, तर एका फेरीतील अंतर काढण्यासाठी इथं भागाकाराची क्रिया करावी लागेल, हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. अरमान एका फेरीत चालत असलेले अंतर, इथं एकूण अंतराला 6 न भाग द्यावा लागेल, म्हणजे 3.252 छेदामध्ये येतील 6. आता 6 न या अंतराला भाग देऊ. 6 न 3 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणून शून्याचा भाग जाईल पहिला. इथं हा दशांश आपण इथं घेतला तर इथं संख्या मिळते आपल्याला 32. तर या 6 न आता 32 ला भाग दिला की 6 पंचे 30, कारण हा दशांश इथे घेतलेला होता, 32 संख्या तयार झाली. तर 6 पंचे 30, 32 पैकी 30 वजा झाले 2 उरतात. उरलेले 2 या 5च्या अगोदर मांडले तर 25 होतील, आणि मग 6 न भाग देतो आपण. 6 चोक 24, तर 25 पैकी 24 वजा झाले, परत 1 उरतो. उरलेले 1 आपण या 2च्या समोर मांडले शेवटी, आणि इथं संख्या मिळाली 12. तर 6 दोन्ही 12. एकूण अंतर मिळालं की अरमान एका फेरीमध्ये चालत असलेले अंतर बरोबर 0.562 किलोमीटर. अशा रीतीनं या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतं. आता 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे, तर अशा 3 चॉकलेटची किंमत किती. इथं सुद्धा अनेकावरून एकाची किंमत काढायची आणि एकावरून अनेकाची, म्हणजे 5 चॉकलेटीच्या किमतीवरून एका चॉकलेटची किंमत काढू आणि एका चॉकलेटच्या किमतीवरून 3 चॉकलेटची किंमत आपल्याला काढता येईल. म्हणून 5 चॉकलेटची किंमत बरोबर 25 रुपये, म्हणून एका चॉकलेटची किंमत बरोबर 25 भागिले 5, म्हणजे 25 ला 5 न भाग द्यावा लागेल, म्हणजे एका चॉकलेटची किंमत मिळेल 5 एक 5, 5 5 25, शिल्लक येतील 5, 5चा भाग गेला 5 रुपये. आता एका चॉकलेटची किंमत 5 मिळाली. आता 3 चॉकलेटची किंमत काढायची आहे, आणि म्हणून 3 चॉकलेटची किंमत बरोबर 3 गुणिले 5 बरोबर 15 रुपये. अशा रीतीनं आपण या ठिकाणी 3 चॉकलेटची किंमत काढली. आता या 6व्या प्रश्नातला जो शेवटचा उपप्रश्न आहे तिसरा, तो आपण पाहू, म्हणजे आजची चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवायची या ठिकाणी संपेल. प्रश्न तिसरा, एका परीक्षेत राहुलला 800 पैकी 720 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले. आणि म्हणून आपण शेकडा गुण काढणार आहोत. आपण या सूत्रानं काढता येईल आपल्याला. शेकडा गुण
बरोबर 800 पैकी 700 गुण मिळालेले आहेत. 800 पैकी 720 गुणिले 100 या गुणोत्तराला जर आपण 100 न गुणलं तर शेकडा गुण मिळणार आहेत. मग या 100 चे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल होतील किंवा 100 न 800 ला भाग दिला तर 100 न 800 ला 8 चा भाग जाईल, तो या ठिकाणी येईल. म्हणजे शिल्लक राहिलं 72 720 छेद 8. आता 8 न 720 ला भाग देऊ. 8 9 72 आणि 8 0 0 उरतात 90. म्हणजे राहुलला जर 800 पैकी 700 गुण मिळाले असतील तर त्याला शेकडा 90% गुण मिळाले किंवा शेकडा 90 गुण मिळाले. किंवा असंही म्हणता येईल आपल्याला की 720 हे गुण आहेत 800 पैकी, म्हणून 100 पैकी गुण किती आहेत हे माहित नाही, त्याच्यासाठी आपण x मानलं आणि म्हणून x आणि 800 यांचा गुणाकार केला. x गुणिले 800 किंवा याला इथंच जागेवरच संक्षिप्त रूप पण आपल्याला देता येईल पहा की इथं या 800 चा 1 शून्य 720 छेद 800 आहेत, तर 800 चा 1 शून्य आणि 720 वरचा 1 शून्य कॅन्सल केला. शिल्लक इथं 72 आणि 80 असं गुणोत्तर मिळतं. तर 72 छेद 80 बरोबर x छेद 100. पुन्हा तिरका गुणाकार करू म्हणजे येईल 80 गुणिले x बरोबर 72 गुणिले 100. आणि आता दोन्ही बाजूला या 80 ने भाग देऊ म्हणजे इथले 80 कॅन्सल होतील. तर 80x भागिले 80 80 गुणिले x बरोबर 720 72 गुणिले 100 आणि दोन्हीकडं 80 ने भाग द्यायचा, जेणेकरून डाव्या बाजूमधून 80 कॅन्सल होतील. तर 80 न 80 ला भाग गेला 80 1 चा. शिल्लक आता हे शून्य सुद्धा कॅन्सल होतील या 100 च्या शून्यासाठी आणि 8 न या 72 ला भाग दिला तर 8 9 72. शिल्लक राहिले पहा x डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला हे 9 आणि 10 यांचा गुणाकार 9 10 90. x कशासाठी मानलाय की राहुलला 100 पैकी किती गुण मिळाले, शेकडा किती गुण मिळाले यासाठी. तर मग इथं आपल्याला उत्तर लिहिता येईल वाक्यामध्ये की राहुलला शेकडा 90 गुण मिळाले. अशा रीतीनं आपण वेगवेगळ्या पद्धती वापरून या प्रश्नांची उत्तरं काढता येतील आपल्याला. तुम्हाला ज्या पद्धती सोप्या वाटतात त्या पद्धतीनं सुद्धा उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतील. तर आज आपण 7वीच्या सेतू अभ्यासक्रमाची गणित विषयाची चाचणी परीक्षा क्रमांक 3 सोडवली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.